नमस्कार, मी अनिरुद्ध. रँडम स्टोरीजच्या आजच्या भागामध्ये आपण एका वेगळ्या विषयावरती आज बोलणार आहोत. मित्रांनो, काही वर्षांपूर्वी एक लेख माझ्या वाचनात आला होता आणि त्या लेखाने खरंच मला विचार करायला भाग पाडलं आणि मला असं वाटतं की तो लेख मला तुमच्याशी शेअर करायला नक्कीच आवडेल. कारण खरंच वेगळ्या प्रकारचा विषय होता त्या लेखामध्ये. लेखकाने म्हणजे असं दाखवलेलं की तुम्ही गेल्यानंतर म्हणजे तुमचा मृत्यू झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा पुरलं जातं तर तुमच्या शरीराचं कसं विघटन होतं आणि त्याप्रमाणे लोकांचं तुमच्याबद्दलचं कसं माइंडसेट चेंज होत जातो याबद्दल तो लेख होता. तर बघूया काय आहे त्या लेखात. तुमच्या अंत्ययात्रेनंतर 1 तासात रडारड कमी होते आणि तुमचं कुटुंब आलेल्या पै पाहुण्यांचं करण्यात व्यस्त होतात. पण त्याच वेळी तुमचं शरीर मातीत पहुडलेलं असतं. तर 3 तासानंतर लोक स्पोर्ट्स, न्यूज, पॉलिटिक्स अशा विषयांवरती गप्पा मारत असतात. तर तिथेच तुमचं शरीर संवेदनाहीन झालेलं असतं आणि विचारहीन पडलेलं असतं. 6 तासानंतर फक्त तुमचे जवळचे नातेवाईकच राहतात आणि बाकी सर्व आलेले निघून जातात. तर तिथेच तुमचं शरीर थंड पडत असतं. 24 तासानंतर ज्या लोकांना माहिती नाहीये की तुमचा मृत्यू झालाय ते लोक तुम्हाला कॉल करत असतात, मेसेज करत असतात. तर तिथेच तुमचे सर्व अवयव सडायला सुरुवात झालेली असते. तर 3 दिवसानंतर तुम्ही जिथे काम करता, ज्या पोझिशनवरती काम करता त्या पोझिशनवरती दुसरी व्यक्ती रुजू झालेली असते. तर इकडे तुमची बॉडी सुजते, स्किन टाईट होते आणि तुमच्या नाकातोंडातून फेस बाहेर येतो. 5 दिवसानंतर तुमचं कुटुंब नॉर्मल आयुष्य जगायला सुरुवात करतं. तर तुमच्या शरीरातील ऑर्गन्सचे लिक्विड होऊन ते काळनिळ पडायला सुरुवात होते. 2 आठवड्यानंतर तुमची मुले वकिलाकडे तुमच्या प्रॉपर्टीच्या वाटण्या करण्यासाठी चर्चा करत असतात. तर इकडे तुमच्या शरीरातील दात आणि नखे गळून पडत असतात. 3 महिन्यानंतर तुमचा जोडीदार मस्त हसत टीव्ही एन्जॉय करत असतो. तर इकडे तुमच्या शरीराचं विघटन होऊन तुमचं शरीर मातीत मिसळत असतं. 1 वर्षानंतर तुम्हाला जिथे पुरलंय तिथे कोणीतरी भेट देतं आणि म्हणतं, अरे हा तर आत्ताच गेला असं वाटतं. तिथेच तुमच्या शरीरातल्या ऍसिडमुळे तुमच्या सोबत जे कपडे पुरले गेलेत त्याचं विघटन झालेलं असतं. तर 10 वर्षानंतर तुमचे मित्र, तुमचं कुटुंब तुमचे फोटो बघून तुम्हाला आठवत असतात. तर इकडे तुमची फक्त हाडेच राहिलेली असतात. सो तुम्ही गेल्यावर लोक इतक्या लवकर तुम्हाला विसरतात. तर आयुष्यात तुम्ही एखाद्या गोष्टीला, एखाद्या व्यक्तीला इतकं महत्त्व देणं खरंच गरजेचं आहे का? आपण एखाद्याबद्दल असूया धरून म्हणत असतो, एखाद्याचा तिटकारा करत असतो, एखाद्याचा द्वेष करत असतो, एखाद्याने आपल्याला हर्ट केलं तर कितीतरी गोष्टी आपण मनात पकडून साचवून ठेवलेल्या असतात आणि एखाद्या वेळेची, एखाद्या संधीची आपण वाट बघत असतो की आपणही ते रिटर्न त्याला देऊ. पण खरंच ते गरजेचं आहे का? आयुष्यामध्ये आपल्या स्वतःपेक्षा महत्त्वाचं दुसरं काही आहे का? किंवा हे आयुष्य किती महत्त्वाचं आहे आपल्यासाठी? तर या लेखाने खरंच मला विचार करायला भाग पाडलं. आपण हे आयुष्य खरंच मनमोकळेपणाने जगतोय का? की इतरांसाठी आपण जगतोय, इतरांचा विचार करण्यात जगतोय, इतरांचा द्वेष करण्यात जगतोय, इतरांचा रागराग करण्यात जगतोय आणि त्याची खरंच गरज आहे का? सो हा व्हिडिओ तुम्हाला खरंच विचार करायला भाग पाडतोय का? तुम्ही तुमचं आयुष्य मनाप्रमाणे जगताय का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा रँडम स्टोरीजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.